चला आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे काही शासन निर्णय आहेत, GR गव्हर्नमेंट रेझोल्युशन कशा पद्धतीने पाहायचे, त्याची PDF कशी डाउनलोड करायची या संदर्भातला आपण एक छोटासा व्हिडिओ पाहूयात। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्रोमला जावे लागेल। क्रोमला गेल्याच्या नंतर आपण GR महाराष्ट्र या ठिकाणी टाकायचं आहे। GR महाराष्ट्र ॲड्रेस टाकल्याच्या नंतर असे डायरेक्ट टॅब ओपन होते या ठिकाणी, आणि ते ओपन झाल्याच्या नंतर विभागमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विभाग, महाराष्ट्रातले शासनाचे जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाचे आपल्याला संबंधित GR आपल्याला डाउनलोड करता येईल। आपण उदाहरणादाखल शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या संदर्भातला आपण ॲड्रेस टाकूयात, पाहूयात। इथे आपल्याला दिनांक टाकता येईल, कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत। मी गेल्या वर्षीचं 2023 वर्ष निवडतो आणि त्यामध्ये 6 मार्चपासून 6 मार्चपर्यंत, म्हणजे एका दिवसामध्ये किती GR आले त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कॅप्चा आहे, तो कॅप्चा टाकावा लागेल। तो कॅप्चा H कॅपिटल M आणि A, आणि इथे आपल्याला शोधा नावाचा टॅबला या ठिकाणी ओपन करायचं आहे किंवा निवडायचे आहे। पहा, 6 मार्च 2023 ते 6 मार्च 2023 यामध्ये शालेय शिक्षण विभागाचे वेगवेगळे GRs या ठिकाणी विभागाचं नाव आहे, शीर्षक आहे त्या GRचं काय असेल ते। त्यामध्ये आपण या ठिकाणी RT अंतर्गत 25 राखीव जागावर प्रयोजन झालेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक शुल्काच्या प्रतिभूतीवर दर ठरविण्याबाबत हा त्या GRचा संकेतांक क्रमांक आहे। आणि पुढे जर आपण असं स्क्रॉल केलं तर 172 KB ही PDF आहे। या ठिकाणी आपण प्रेस करून नवीन विंडोमध्ये उघडणारी PDF फाईल ओके आपण निवडायचं आहे। ही फाईल या ठिकाणी ओपन होत नाही आहे, त्याचं काही कारण असेल। पुढचं आपण केंद्र पुरस्कार शिक्षण विभागात हे बघूयात ओपन होते का ते। हे पहा, आता ही फाईल डाउनलोड झालेली आहे। डाउनलोड झालेली फाईल ओपन करूयात। हा शासनाचा GR पहा, केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षणाचा GR जो काय असेल ते GRच्या संदर्भामध्ये आपण ही PDF ॲज इट इज शेअर करू शकतो। सेंड कॉपी ऑप्शन निवडायचं आपल्याला। सेंड कॉपी ऑप्शन निवडल्याच्या नंतर व्हॉट्सअपमध्ये गेल्याच्या नंतर मी या ठिकाणी माझे मित्र मोरे सरला ही फाईल पाठवतो आहे, पाहूयात काय होते ते। जशाच तशा पद्धतीनं हे GRची PDF कोणत्याही वर्षाची आपल्याला पाठवता येते, डाउनलोड करता येते, आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही कोणताही शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकतात। खूप सोप्या पद्धतीने या प्रकारे आपल्याला शासनाचे कोणतेही GR कोणत्याही वर्षाचे डाउनलोड करून तुम्ही ते शेअर करू शकता। पहा आपल्याला जमते का ते। धन्यवाद।